हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणीन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुत्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. परिस्थिती साक आम्ही अपराजिता स्तोत्र पळैतर सची देवी महात्मेंतो ते अपराजिता स्तोत्रांतो देवी कंचकंची रूपारे आमकां रक्षण करता कंचकंची रूपारी ती प्रकृतींतू आसून आमगेले म्हळ्यार तिगेले एक रितीरी आमकां तिगेले अधीन करून घेवन आमगेल खरी ना खंयचे रितीर काम करायची ही आमी पळयतर आशिल्लीची तशी आतां एक देवीक अपराजिता स्तोत्रा खंयची श्लोक जातरस पळय आमी. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी सर्वभूतेषु म्हळ्यार सर्व जीवांतो सर्व जीव म्हळ्यार मागीर तांतू हांतू अनेकांतू दुसऱ्याकांतू म्हणना सर्व जीवांतो ती महालक्ष्मी देवी कशी आस ब्रह्मा दुखून सर्वभूतेषु म्हळ्यार ब्रह्माल दुखून जगत्य सृष्टींतुले एक सान कणा तै सर्व हांत भितरी ती शक्तिरूपेण संस्थिता शक्तिरूपारी आसूची तीची महालक्ष्मी म्हूण. शक्नोती इति शक्ती ही म्हळ्यार शकनोती कार्य करूं जावका ताका एक शक्ती जावका आमकां आंगान तूं एनर्जी ना नातल्यार कसले कोरका म्हूण दिसना नुता बशा म्हूण लागता दिसता आमकां जाल्यार ह्या शक्तींतूय एक खंयचेय एक कार्य कोरका जाल्यार ह्या शक्तींतूय तिनी रूप आसा कसले ज्ञानशक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती हे तिन्नी आमकां जावका तिन्नी ज्ञानशक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती तिन्नी असल्या मात्र आमकां कसले एक काम करूंक जाता कसले एक कार्य करूं जाता. ज्ञानशक्ती म्हळ्यार कसले म्हूण पळया आतां आमकां कसले की काम करूं सांगलें घरकड जावं स्कुलान जावं कसले एक अशी नाका एक घरांत एक कोणेय येता एक नवें कसलें रांदप करी म्हूण सांगलें न्ही खंयची एक डिशा नांव सांगलें म्हणलें क्या तें एक करी म्हूण सांगलें म्हणलें क्या आमान त्या वेळाक आमकां येदोळ रांदपाक वचना नातला रे आमकां रांदपा विशीं ज्ञान नानतील जाल्यार सासम खंयचें उर्द दाळ खंयचें आनीक दाळ खंयचें म्हूण कसलें कळना नातल्यार आमी रांदप करूं वचवें जायना. तशें जाल्यार कसलकी एक खंयची एक आयटम कोरका जाल्यार खंयची एक रांदप कोरका जाल्यार ताका कस जावका मेन चावन आतां युट्यूबारांनी पुरे मेळटा तशें न्ही जाल्यार ते आतां इनग्रेडियंट्स सांगल्यार कितलीकी जनाक उर्दा दाळी मुगा दाळी तुरी दाळी चणे दाळींचो व्यत्यासू कळनासना तशें आसतना सुरवेक आमी ताजी ज्ञान घेवपाक जाता आयक रांदपा विशीं सांगजा जावं नावें आतां स्कुलांत खंयची एक प्रॅक्टिकल जावं खंयची एक मॉडल करून हाडूं सांगलें म्हणलें क्या तें करूं सांगलें कुडलें मास्टरान आमकां तें मॉडल खंयचें करूं सांगलां ताजे विशीं थोडेपणी ज्ञान ना नातल्यार आमी कसलें करूं जातवें ना कसलें की एक लॅबांत एक्सपेरिमेंट करतनाय तें हायड्रोक्लोरीक एसीड खंयचें सल्फ्युरीक एसीड खंयचें म्हूण आमकां कळना नातल्यार तें हांत आसता म्हूण लेखू पुरोचें खंयच्यान जाल्यार ताका ताजें एक स्मेल न्ही म्हूण आसता तशी फक्त न्ही बॉटल जावं लेबल अशी तशी जाल्यार एका एक जाता त्या वेळाक ताजे मुचळाचे त्या बाटलीचे मुचळ कल्ले कुडले ताजी स्मेल्लारीची तें कसलें म्हूण आमकां कळका हें कसलें म्हळ्यार ज्ञानशक्ती म्हणचेका जेवो खंयचें एक काम करूं सांगतना ताका एक आमकां आयडिया म्हणटाची तें आसता आमकां तें कशें करचें कशें करूं हें ताजे नंतर तें ज्ञानशक्ती आसल्यार
जलव्या ना कोरका म्हणलेले इच्छा जावका आमकां आख्खी इच्छा शक्ती म्हणचे कसले कमी कोरका आतां एक कसलेची काम सांगलें म्हणलें क्या तें कशें कोरका म्हूण कळका नाका आतां एक घरा भायरी कसके एक झडोचे कसके एक पातोर जेवो पणस कसले जेवो तेकड कोरया म्हूण लेखलें रे पातोर उबारो जायना नातलो रे ताका आयडी जेवका आमकां तें पातोर गडगडावची कशी उबारू जायना ह्यो झड म्हळ्यार झड थंय दुखून निकळान गडगडान पुणी व्हरीत न्हू कशें व्हरचें म्हूण त्या मात्र आसल्यार ही पावना त्या कोरका आजी कोरका म्हूण म्हणला जाल्यार आजी कोरका म्हूण म्हळ्यार इच्छा येवका आमकां नातले पांय पळया बा पर पळया बा म्हूण लेखलें रे त्या इच्छा शक्ती म्हूण म्हणटा मागीर क्रियाशक्ती म्हळ्यार तें कार्य करूंक प्रयत्न जेवका आमकां ही क्रियाशक्ती हें तिनी ना नशी खंयचें कार्य करूं जायना तशी आतां एक शक्ती रुपारी देवी आस म्हूण सांगता जाल्यार आमकां ते देवीले ज्ञानशक्ती क्रियाशक्ती इच्छाशक्ती जावका म्हूण हांगा तिनी देवियोय ज्ञानशक्ती म्हूण म्हळ्यार सरस्वती म्हूण म्हणटाची इच्छाशक्ती म्हळ्यार महालक्ष्मी म्हूण म्हणटाची क्रियाशक्ती म्हळ्यार पार्वती म्हूण म्हणटाची कसले जावं हे तिनी देवी वटो जावन आमकां एक कार्य करूं ताकद देवीचें म्हूण केलो रितीर सांगताचे हांगा आमी आतां देवील नमस्तस्ये 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 नमो नमः म्हूण म्हणलें तसल्यार हांगाय तिनी शक्ती रूप म्हळ्यार तीन शक्ती आसा खंयची सात्वीक राजसीक तामसीक तशें जाल्यार सात्वीक शक्ती म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार खंयचेंय एक चांग काम करच्याक आशी खंयचें दान की यज्ञ की स्वाध्याय की प्रवचन की हे परे करच्याक सात्वीक क्रिया म्हणचे सात्वीक शक्ती जावका हें काम करच्याक मनाक एक शांतते दिवचें सूख दिवचें सकडी कसलें म्हूण म्हळ्यार एक दान दिवचें चांग काम जाल्यार ताका तें दान दिवच्याक तें कोणा दिवका कसलें इतलें ज्ञानशक्ती सत्पात्र जावका तें दान म्हूण म्हळ्यार मना येवचें तें ज्ञानशक्ती निमती तशीच दिवका म्हूण म्हळ्यार इच्छा येवचें इच्छाशक्ती म्हूण म्हणटाची दान दितना त्या क्रियाशक्ती म्हळ्यार कसं न्ही ते दिवका म्हूण म्हळ्यार मना आयले कुळ्ळें ताका एक प्रयत्न करचे हे क्रियाशक्ती अशी यज्ञ अशीची स्वाध्याय अशी प्रवचन हें सात्वीक कार्य हें कार्य करच्याक आमकां शक्ती जावका हें सात्वीक शक्ती म्हूण म्हणटाची तेची राजस शक्ती म्हळ्यार कसो न्ही मनीसो संवसारांत तो आसता ग्रस्त जावन आशिल्लो संवसार निर्वहणेकय एक कशी निर्वहण करता संवसारो म्हळ्यार एक ज्ञान हांव संवसार जावनच तशें मेगल बायल चेडूं हांव पसूका म्हळ्यार इच्छा ताजे खातीर प्रयत्न क्रिया हे तिनी जावका हें राजस शक्ती म्हूण म्हणटाची तामस शक्ती म्हूण म्हळ्यार कोणाकी हिंस दिवचें की रितीर क्रूर काम करचें अधर्म काम करचें हाका पळय तामस शक्ती म्हूण म्हणटाची हांतू कशी ज्ञान इच्छा क्रिया जाता म्हूण म्हळ्यार हिंस दिवका जाल्यार खंयचे रितीर दिवका कसल रितीर दिवका हें मागीर तांणी ते तामसी जन आलोचना करताचे कोणाक कशी बाद दिवका कशी हिंस दिवका म्हूण सांगून हें ज्ञान इच्छा म्हूण म्हळ्यार दिवका हें तांकां इच्छा येवचें ते इच्छा म्हणलें मागीर क्रिया म्हूण म्हळ्यार कोरनू शुद्ध कोणाकी बादिवनू शुद्ध कोणाकी मारनू शुद्ध हें तामस शक्ती म्हणटाची तशी ती सर्व जिवांतू ब्रह्मरुद्रादी तुकून सर्व हांगाचे जिवांतू शक्ती रुपान आशिल्ली कशी सात्विक राजसीक तामसीक तिनी शक्ती रुपान आसूचे ते देवीक नमस्कार करता म्हणून ताजे नंतर ह्या देवी सर्वभूतेषु प्रज्ञारूपेण संस्थिता प्रज्ञा म्हूण म्हळ्यार कसो न्ही या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता तृष्णा म्हूण म्हळ्यार कसो न्ही तृष्णा म्हळ्यार तानी ही तानी तिनी रितीर सात्विक राजसीक तामसीक हें माया म्हळेले एक गुणांतो महामाया म्हळेले गुणांतो मोह म्हळेले गुणांत तृष्णा संग पुराय येता तसल्या त्या दिवचे ते देवीनची म्हूण जालें हें तृष्णा म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार तानी जावका आमकां कसल जावका हें सात्विक राजसीक तामसीक तामसीक तृष्णा म्हणजे कसल तृष्ण जावका आमकां
परमात्माले ज्ञान आमकां जावका परमात्मो आमकां जावका म्हणलेक तृष्णा आस पळय ती सात्विक तृष्णा आमगेल संवसारांत आमी सुखार सुखा तें सुख भोगुका हें सुख भोगुका आनीक सुख भोगुका इंद्रिया सुख जावका देहाची सुख जावका ह्या पुरे अपेक्षा हे तृष्णेक राजसीक तृष्णा म्हूण म्हणटाची तामसीक तृष्णा म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार विंगड कोणेय जनान सुखार आसचेनाच आमी मात्र सुखार आसुका तांणी पुराय जनाक वायट जावका असल पुराय एक तांणी दुसऱ्यांक वायट करचीच असल एक इच्छा तांणी हें आसल्यार हाका तामसीक तांणी म्हूण म्हणटाची तसलें ते तिनी दिवचे ते देवीनच तसलें ती तामसीक तांणी कसले दिता दुसऱ्या वायट करची बुद्धी तामसीक बुद्धी कसले दिता आमकां म्हळ्यार आमगेलें प्रारब्ध समजव न्हू आमगेलें पुर्वांत आमी कसले मस्त चांग केलें आमकां सात्वीक जन जाताचे आमी तशी सात्वीक इच्छा पुराय येता आमकां तेची थंय तेवय हेवय गूण समान जावन आसा म्हणजे त्या राजसीक रितीर आमी जीवन करताची तामसीक म्हळ्यार आमी दुसऱ्यांक बाद दिवचे खातीर तसो लेख कसो की क्रूर कर्म केला प्रारब्ध कर्म केला तशें जावन ताजी रितीर वापस आमकां तामस बुद्धी येता तशी आनी या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता शांती म्हळ्यार कसं न्ही शांती म्हळ्यार ताळमे म्हूण म्हणटाची ताळमे ताळीदवनु बाळियानु एकदम ताळमे तशी सात्वीक शांती म्हळ्यार कसं न्ही थंय हांगा ही देवी तिनी शांती रुपार आसता सात्वीक राजसीक तामसीक सात्वीक शांती म्हळ्यार कसं न्ही ताका त्या सात्वीक शांती कोणा आस तांकां कोप म्हणलेलो येना तेची राजस शांती म्हळ्यार तांकां तांगेल जनाल वयर कसलेय कोप येना दुसऱ्याल वयर सराक कोपताची हें राजस तामस शांती म्हळ्यार तामस शांती हें तामस ताळमिनान शिरपचें म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार सर्व जनाल वयर कोपूची कोणा पळयल्यार कोपूची एक चूर ताळमिनान अशें राजस ताळमे म्हळ्यार तांगेल जनाल वयर भारी ताळून आसताची विंगड जनाल वयर कोपताची सात्वीक म्हळ्यार तांणी ताळमेन आसचें तांकां कोपू येना तशी एक शांती सात्विक शांती देवी म्हाका सात्विक शांती दी राजस उणी करी तामस शांती म्हाका नाकाची नाका म्हूण सांगून हांगा मागचें तशीच या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता म्हणलें हांगा जाती म्हळ्यार कसं हांगा जाती म्हळ्यार ब्राह्मण शूद्र तसल न्ही वर्णा विशयी हांगा सांग न्ही जाती म्हळ्यार स्वभाव त्या जिवाक एक जिवात्मेक शरीर घेवन आयली कुडले ताका एक स्वभाव म्हणलेलो आसता हे स्वभाव खंयच्या वयर डिपेंड जावन आसता प्रकृती वयर हे पुराय जनाक गोत आसा तशें जावन जाती रूपेण संस्थिता म्हणलें म्हळ्यार तसल्यार देवीले जाती रूप ती स्वभाव तिगेलो त्यामुळे तिनी स्वभाव आसता ती सात्विक जनालंतू सात्विक स्वभाव तशी राजसीक जनालंतू राजसीक स्वभाव मागीर तामस जनालंतू तामसीक स्वभाव तांगेलो तसले सात्विक स्वभाव म्हळ्यार कसो न्ही कोणाकय तांणी वायट आटयनाची पुराय जना बरी जावका म्हूण लेखताची आनी चांग करताची ते सात्विक स्वभाव तांगेलो राजस स्वभावी जन कशी आसताची म्हळ्यार आमगेले जन आमगेले घर आमगेले चेडूं आमगेले संपत्तू हेंची आमगेले म्हळ्यार मात्र हे संसारी जनाल सामान्य जावन आशिल्लो स्वभावाक राजस स्वभाव म्हणटाची तामस स्वभाव म्हळ्यार कसले दैत्यांगेल स्वभावशी पुराय जनाक वायट करचें पुराय जनाकय बाद दिवचें हे तामसी स्वभाव आमी देवी लागीं हे श्लोक म्हणटना कसलो मागूका आमकां सात्विक स्वभाव दी राजसीक स्वभाव आमगेलो राजसीक जावन आसूचे स्वभाव पुरे उणी करी तामस स्वभाव आमकां दिवूं नको देवी म्हूण सांगून मागचें तशी मागीर या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता म्हळ्यार लज्जा म्हळ्यार कसं न्ही लज्जा म्हळ्यार माती बागसून बसता पळय लज्जेन त्या पुरय न्ही आतां ती लज्जा ही कोणाला अंतू ना फुडें चली पळोवच्याक येता न्ही ते जोर माती बागसून बसचे सकडी आतां ते वय लज्ज ना आतां चलयोची चेल्ल्याक इंटरव्यू करताची जेवो वचो जाल्यार ही लज्जा म्हळ्यार हांगा आमी पळय लज्जी म्हणटाची कन्नडान नाचिके स्वभाव त्या न्ही हांगा लज्जा म्हळ्यार कसं न्ही परमात्मो
भगवद्गीतेन तुवें सांगता लज्जा म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार रे कसल काम करू नज अधर्म म्हणटा पळय ते कार्यांतू आमकां लज्जे सुका त्या कार्य करचे विशयांतू आमकां स्वल्प उणेपण आसता लज्जे सुका त्या कार्य आमी करू नज म्हण तशी लज्जा म्हळ्यार अधर्म कार्यांतू आसक्ती आसच्या नज म्हूण सांगून तशें हांगा लज्जेंतूय ती देवी सात्विक लज्जा राजस लज्जा तामस लज्जा म्हूण सांगून आसा तशी ही सात्विक लज्जा स्वभाव म्हळ्यार कसं न्ही परमात्माले कार्य करच्यांतो ज्ञान पावच्यांतो तसलंत पुरे आमकां लज्जी आसच्या नज पळय आतां केलो जनाक हरिकथे वचची म्हळ्यार लज्जी थंय पुरे कसं न्ही ते एक हरिकथा आयकुचें आमकां न्ही बाबा तें म्हूण सांगून देवाल काम देवाल एक देवस्थानांतू एक सारणी दवरून कोयर काडोसले इत्या कामां जेन्नाचे आमी कसले काडका अशें आमगेले स्टेटसा सांगिल्लें न्ही तें असल पुरे लज्जा ही लज्ज ना शिरपच्याक सात्विक लज्जा म्हणजे परमात्माल कार्यांतू कसलीची तसले हीनते आमी करून तशें जशें त्या पुरे ना नशी त्या धर्मकार्य नवतन त्या करूं का म्हण लेखून कोणाल मना आसता तांकां सात्विक लज्जा म्हणजे तेच खातीर म्हणचे न्हू गेज्जे कालल्ली कट्टी लज्जे बिट्टो हरिनाम कितली की जनाक भजन म्हणच्याक लज्जी जेवचें आसा तेची म्हाका चुद्दस मम्माले एक हरिकथेचे वेळ तांणी खंय हरिकथेचे मुखार तांगेले ते तांणी सांगचें कसं तांणी मदें मदें नामावळी सांगचें आसा ते नामावळी गोविंद जेवो नामावळी जेवो सांगतना पुराय जनाक तांणी ते ताळ मारून सांगताची हातान ताळ पेटून कितले की जन तगत्तार बसताची तेन्ना तांणी कसं म्हणचें गोसव्या ताळव तट्टिदव दुरितव अटिदव कोण ताळ मारनो देवाल विशीं स्तोत्र करतकी भजन करतकी नामावळी सांगतकी गोविंद म्हणटकी तांणी हातान केलेले पाप पुराय तांणी नाश करून घेताची तांणी कसं म्हणचें गोसो या पुरे सांगून लास्टा म्हणचें चुदास मामान कोणाक आमी कसले पाप करनी म्हळ्यार धैर्य आसा तांणी ताळ मारचें नाका वरलेलच्यान पुराय ताळ मारचें तेन्ना कोण नुत्त बसला पळय आपापी ताळ मारताची इतक म्हळ्यार कोणाय पाप करना ती जन्नाची जगत्यारे वैवे तसले तांकां गोत्त आसा म्हणजे आमी पाप केला म्हण सांगून तशी वग्गी ताळ मारताची तशी ते केन्नाय देवाल कार्य करचे विशयांत कसली लज्ज आसच्या नज तांतू कसले स्टेटस म्हणना उणी म्हणना इतका म्हळ्यार आमी कोणाले स्टेटस दाखोवचे देवाले कसो आमगेले स्टेटस देवाले कसो आमगेले प्रेस्टीज देवान आमकां दिलेले ते कीर्ती सन्मानो देवान आमकां एक अभ्युदयाचे एक स्थिती दिला 4 जनान कोणय एक 4 जन मान दिताचे म्हणजे ताका कारण देवूची तश्चावन मान अभिमान निन्नदो म्हूण सांगून आसका तशी सात्विक लज्जी म्हळ्यार परमात्माल कार्यांतू कसले हिंजरीत ना नशी आसचे राजस म्हळ्यार कसं न्ही म्हण सांसारीक कार्य करतना तांणी आमगेल संवसारा खातीर तांणी कसले करताचे तांत भितरी ते चुकीकी हें चुकीकी ते कोरीत की हें नज्जिकी ते सल पुरयना आमगेल संवसार आमी पोसुचो ताका कसल जेवका त्या रितीर आमी संपादन करताची हाक राजस लज्जा म्हणजे तामस म्हळ्यार तांणी करची न्ही त्योची वायट कामां तांकां कसले ती तशें जावन आमी देवीले कसं निमका म्हळ्यार आमकां परमात्माल कार्यांतू कसलेची एक हिंजरीक नानशी आसची तशी करी देवी ही सात्विक लज्जा म्हणजे तशी राजस म्हळ्यार संवसारीक कार्यांतू ह्या पुरे उणी करी आमकां मस्त तुगेल तिकडे वची तशी करी परमात्माल तिकडे वची तशी करी तामस म्हळ्यार आमकां नाकाची नाका वायट काम करचे विशय तो आमी नंची नची तशी आमकां दवरी म्हूण सांगून आमी मागचें तशीची या देवी सर्वभूतेषु शांती रूपेण संस्थिता शांती म्हळ्यार कसले मनाक एक आमी म्हणटा पळय मनाक एक शांत नेम्मदी जाल्लें आज समाधान जाल्लें म्हणटा पळय तशी सात्विक तसल्यार हे शांती म्हळ्यार कसं न्ही चांग काम करतना आमकां मना एक संतोष जाता पळय हें सात्विक शांती राजस शांती म्हळ्यार आपणालें घर आपणालें बायल चेडूं सकडी चंद रितीर पोसून ते तांकां दिवची पुराय सुविधा दिला म्हणजे ते दारले मनाक तृप्ती जाता तशी त्या बायलेक हांव मिगेल चेडूं बाळा चंद कोण पळयता मिगेल बामणा चंद कोण पळयता मिगेल घर हांव चंद कोण दवरता सकड म्हणलेल्या विशयान तूं तिकेक मनान तो नेम्म दिसता हें राजसीक शांती म्हणजे तामस म्हळ्यार तसल जनाक आयच्या दिसा कसले एक वायट काम करनी कोणाकय बाद दिनी कोणाकय पिडी दिनी तांकां न्हीद पडना तशें जाल्यार आमी खंयची
शांती देवाले मागूका म्हूण सांगून तुमी आलोचना करायची. आणि श्रद्धा म्हूण म्हणलें, या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. श्रद्धा म्हूण म्हळ्यार कसं न्ही, तांतूय श्रद्धेन करचें सर्व काम. कसलें श्रद्धा म्हूण म्हळ्यार सात्विक श्रद्धा, राजसिक श्रद्धा, तामसिक श्रद्धा हांतूय आसय. ताका म्हळ्यार नमस्तसे 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 नमो नमः म्हूण म्हणला. परमात्माल कार्य खंयचे जेवते, पूजा अर्चना, माळ घालचेच्या पुरो, रंगोल घालचेच्या पुरो, देवाकूड पुसूचेच्या पुरो, स्तोत्र म्हणचेच्या पुरो, देवाल कसं करचें आसल्यार थंय तांतू भितर एक श्रद्धेन करचें, हाका सात्विक श्रद्धा म्हूण म्हणटाची. राजस श्रद्धा म्हूण म्हळ्यार कसं न्ही, तांगेले संसाराचे सर्व कार्य श्रद्धेन करचें. एक घरांत एक बायलेन तिगेले ग्रहकृत्यांत श्रद्ध दवरून करचें, एक दादल्यान ताणें संपादन करचे विशयांत श्रद्ध दवरचें, ही पळय राजस श्रद्धा. तामस श्रद्धा म्हूण म्हळ्यार कसं न्ही, दुर्योधनान पळय पांडवांक वायट कोरका म्हूण म्हणलेले विशय भारी श्रद्ध दवरलेले, कितले वायट करूं जाता तितले वायट केलां तांणी. तशी तामस श्रद्धा म्हळ्यार तसलें. मागीर या देवी सर्वभूतेषु कांती रूपेण संस्थिता म्हूण म्हणलें. कांती म्हूण म्हळ्यार कसं न्ही, एक तेजसू म्हूण म्हणटाचें. तशें जाल्यार अंत भितर सात्विक राजसीक तामसीक म्हळ्यार कसं न्ही, सात्विक तेज म्हूण म्हळ्यार शांत तेज तें ऋषी मुनींक आसूचें. राजसीक तेज म्हूण म्हळ्यार एक सांसारीक तृप्ती मेळ्ळेले मनशाल तोंडार आसूचें. रायांक गेलें न्ही तोंड पळयतना कळटा आमकां. तशी ती राजसीक कांती. तामस कांती म्हळ्यार एक नमनी क्रूर प्रखर मांत्रिकांक गेल्या न्ही तोंडांत आसूची कांती. ती अभिचार क्रिया करतल जेन्ना तोंडार एक कांती आसता, ती प्रखर क्रूर जावन आसूची कांती, ती तामस कांती म्हूण म्हणलें. हांतूय तसलें आमी सात्विकाची कांती देवीले निमगुचे. तशी हांगा या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता म्हणलें. लक्ष्मी म्हूण म्हळ्यार तांतूय तशी ईशण वित्तेशण म्हूण सांगून आसा. म्हळ्यार हे संपत म्हणलेले एक ईशण, एक बादा. तांत भितर लक्ष्मी रूपेण संस्थिता, संपत्त ऐश्वर्य म्हूण लेख्याचें. तांतूय सात्विक राजसीक तामसीक संपत्त म्हूण आसा. सात्विक संपत्त केन्नाय सत्कार्या खातीर विनियोग जाता, सात्विक रितीन संपादनय जाता, सत्कार्या खातीर विनियोग जाता. राजसीक संपत्त तांगेल सुखा खातीर तांणी उपयोग करता सिवाय एक दान धर्म दिवची जेवो कसलें ना. आमगेल खातीर आमी घडलेले आमी संतोश भोगताची, हें राजसीक संपत्त म्हणून घेतलें. तामसीक संपत्त म्हळ्यार कसं न्ही, तो संपत्त दुष्कार्या खातीर विनियोग करचे, दुष्कृत्या खातीरच विनियोग करचे तामसीक संपत्त म्हणून घेता. बॉम्ब ब्लास्ट आनीक दुसरे ताकाय बरी दुड्डू जावका जाता, तें तामसीक संपत्त. तें मात्र आमी गळशिलेले पुरय जुगार खेळूक, मद्यपान म्हळ्यार सूर पिवच्याक, जुगार खेळूक, खंयचे दुश्चटा खातीर आमी व्यय करता म्हणजे जाल्यार तें संपत्त तामसीक संपत्त म्हणून म्हणचें, खंयच्याकय लेक्का नातील तें. तशी लक्ष्मी रूपेण संस्थिता म्हळ्यार त्या संपत्तांतूय तिनूय सात्विक राजसीक तामसीक संपत्त असो म्हूण कळ्ळें. आतां वृत्तिरूपेण संस्थिता म्हळ्यार या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता. खंयची वृत्ती? सात्विक वृत्ती आसा, सर्व जनाक संतोष दिवचे. राजसीक वृत्ती म्हळ्यार आमगेल खातीर आमगेल सुखा खातीर करचे. तामस वृत्ती म्हळ्यार परपिडेने खातीर, म्हळ्यार खंयची कसल करताचे आमी ताजेन विंगडा पिडण जेवचें. तशी वृत्तिरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता. स्मृती म्हळ्यार उडगासू म्हणलें. हांतूय सात्विक राजसीक तामसीक म्हूण आसा. सात्विक उडगास म्हळ्यार कसं न्ही, आमी देवाल काणी किर्तना सकाळी देवाल काणयेन आयकताची, भागवत आयकताची, भगवद्गीता आयकताची, मस्सकड आयकताची. हें श्रवण करून तें मनन करतर असलें केन्नाय उडगास व्हरता आमकां वयव्या. तशें जाल्यार यो उडगास सात्विक उडगास म्हणटा. राजसीक उडगास म्हळ्यार कसं न्ही, ते राजसीक रितीर कोण भारीची बुद्दंत मेमरी पवर आसता की, स्मृती आसता की, तांणी तांगेल संवसाराचे प्रति विशय उडगास दवरताची. केदन कसो जेलेले, केदन घर बांदिल्लें, केदन सुरवेक काम मेळ्ळेलें, कितलो सांबळ आशिल्लो,
केदनाचे उडगास केदन किदें उरता तांगेल एक सुखा विशय आमी संवसारांत कशी आशिल्लीची कशी सूख भोगिल्लीची चेडूंक केदन जाली चेडूं कशी पळयलेले असले विशय हे राजसीक स्मृती म्हणटाचे. तामसीक स्मृती म्हळ्यार कसं न्ही तांकां कसले उडगास आसना जाल्यार कोणाक कशी वायट करचें केदन वायट करचें म्हळ्यार उडगास आसता जेवो कोण आमकां कसलो वायट केला तांगेल वयरी आमी केदन वायट करून रिवेंज काडचें असल उडगास दवरचे हाका तामस उडगासो म्हणचे. दया या देवी सर्वभूतेषु दया रूपेण संस्थिता म्हणलें दया म्हळ्यार भारी कारुण्य येस अंतूय सात्विक राजसीक तामसीक कारुण्य म्हूण आसा. सात्विक कारुण्य म्हळ्यार कसं न्ही कोणाकय कसले एक तांणी दयेन तांकां सहाय केल्लें म्हणजे तांचो प्रतिफल अपेक्षा आसना. तेची राजसीक म्हळ्यार कसं न्ही तांणी राजसीक दया राजसीक जनालांतू दय आसता त्या दयेन तांणी चांग काम करताची कोणाकी कसं की दिताची जाल्यार मना मुल्ल्यान तूं तांणी आमकां एक न्ही एक दीस पावतलीची म्हणलेलें आसता. तशीची तामसीक दय म्हळ्यार कसलें म्हळ्यार तामसीक दय म्हळ्यार हांव कसं की दिता जाल्यार हांव सांगेल तशें तांणी आयकूंक ताजे खातीर हांव दिवचें दय न्हय तें तागेल कसं की तांतूय तागेल कसं की अपेक्षा आसता. तशीची ही दया म्हणलेलें कसलें म्हळ्यार एक राजसीक दये खातीर एक अशीच उदाहरण सांगचें जाल्यार कितलें जनाक एक अभ्यास आसा सांगचें कसं न्ही म्हळ्यार कोणाकी कांय नाशिल्लें जाल्यार कोणीय जाल्यार रेपावताची वय तशीच एक मायेक कसं की कांय नाशिल्लें लागीं घरकडचे मायन ते 10 दिसय ती न्हिदून आशिल्ली 10 दिसय घरकडच्यांक तिका पुरे रंदप करून हाडून तिका पेज सकडें हाडून ते टायमार दिवन तीण सवकी जेवतय ते लागीं घरकडच्यान तांगेलें घर सगळें पळोवन घेतलें. ही सवकी जाली उठायली मागीर समजा तर येणी कामां सुरू करता ते लागीं घरकडचे मायेक इणें एक कृतज्ञता सांगिल्ली म्हूण कशी म्हळ्यार माये तुगेले निमती म्हाका मस्त उपकार जाल्लो हांव केन्ना जाल्यार तुगेलो उपकार विसरना. हांव तूं आतां म्हाका कच्च सकड केला पळय त्या पुरे तुका कांय ना जालें तेन्ना हांवूय करता ही राजसिका म्हण जाल्यार ही ताका म्हळ्यार तिगेलो उपकार हेण तिरसोका जाल्यार तिका कांय न जावका म्हूण सांगून लेखली न्हू तिणें. तशी हें राजसीक दया राजसीक बुद्धी म्हळ्यार तसली या देवी सर्वभूतेषु तुष्टी रूपेण संस्थिता. तुष्टी म्हळ्यार तृप्ती तशें जाल्यार खंयची हे तृप्ती म्हळ्यार सात्विक तृप्ती म्हळ्यार कसलें म्हळ्यार सत्कार्यान तृप्ती पावचें. राजसीक तृप्ती म्हळ्यार स्वकार्यान स्वार्थ आमगेल कार्यान आमी तृप्ती पावचें. तामसीक तृप्ती म्हळ्यार कसं न्ही तांकां वायट काम केलें मात्र तृप्ती येता तामसीक जनाक. हे तिनी रिती ते मायेनची हे पुरे काम आमगेल करीन करचें. सात्विक जना करीन सत्कार्य करून तांकां तृप्ती दिता. राजसीक जनांक तांगेल स्वकार्य तांणी करून तृप्ती पावची तशी करता. तामसीक जनाक वायट कामान तुजी तृप्ती मेळची तशी करता. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. हे मातृत्व वात्सल्य पुराय चेडवाल वयर अम्माल मोग एकल्याक आसता जाल्यार हांतू भितर पुराय अम्मांक इतिगेल चेडूं म्हळ्यार मोग आसता जाल्यार हांतू भितर सात्विक राजसीक तामसीक म्हूण आसवे अशी लेखल्यार खंडीत आसा. इतक म्हळ्यार सात्विक मातृत्व खंयचे अम्मालांत आसा तिगेल चेडूं ते बुद्धवंत जावका चांग जावका संस्कारवंत जावका दुसऱ्यां पुराय त्या चेडवान हेल्प करच्याक न्ही तसले एक चांग संस्कार त्या चेडवाक मेळका म्हूण सात्विक मातृत्व आशिल्ली अम्मा लेखतके. राजस मात्र कशी लेखता म्हळ्यार ती लौकीक रितीरी चेडवाल बरेंपण लेखता लायकन शिकूका लायक काम मेळका मस्त सांबळ काडका व्हड घर कोरका चांग कारार मिगेल पुत्तान भोंवका म्हूण त्या शिवाय एक 4 जाणां सहाय कोरका चांग रितीरी संस्कार आसुका त्या पुराय ना ते अम्माक वॉटरसे मिगेल चेडवान सूख भोगल्यार जाल्लें जिवनांतू म्हूण सांगून तें राजस मातृत्व. तामस मातृत्व म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार तीन वायट शिकोवचें. आमी पुराणांत कितली की काणी पळयताची तांणी आतां दितीन तिगेल चेडूं इंद्रादी देवतेल पशी वयरची जावका म्हणून लेखलें
ताजे खातीर तिणें खंयचे खंयचे सकट रितीन आराधना करून अदितील चेडूं हांकां मरचें तसल तेजस्वी चेडूं म्हाका जेवका म्हूण लेखलें. पळय तांगेल्या म्हणे की एक चांग चेडूं जेवो म्हूण लेखील जाल्यार पूण ती चांगां जेत तशील तीन कसं लेखलें तांकां मारचें तसल हांकां मारचें तसील हांकां भिवोचें तसल चेडून जेवका म्हूण लेखलें रे. तें कसं तामस मात्रत्व नव्हे. तशी रावणाला अम्मा रावणाले अन्नाक विश्रवसूक 2 जन बैल. एकली रावणाला अम्मा एकले भरद्वाज ऋषीले धुव कुबेराला अम्मा. त्या कुबेरान लायक जाल्लेले जिवनांत पळोवन त्या कैकसीक तिगेले चेडूं तेणें तपस्या आनी पेटोवचें आसा कसं खातीर ते कुबेराल संपत आनी भितर मारनी वयतानी हें तामस रिती शिकोवची हाका तामस मात्रत्व म्हूण म्हणटाची. तशी ह्या रितीर स्तोत्र करताची सर्व देवते मागीर इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानां च अखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्ती देव्यै नमो नमः म्हळ्यार खंयची देवी इंद्रियाचे आनी पंचभूताचे अधिष्ठात्र जावन आसा म्हळ्यार ती महालक्ष्मी. इंद्रियाभिमानी देवते तांगेल पशी वयरची देवते तत्वाभिमानी देवते तांगेल पशी वैरी रुद्रो रुद्रापशी अहंकार तत्व ताजी पशी वैरी महत्तत्व ब्रह्मो महत्त्वापशी वैरची पंचभूतात्मक चेतनात्मक जावन आशिल्ल्या सृश्टीचे अधिष्ठात्र महालक्ष्मी म्हूण म्हणटाची. तशी भूतानां च अखिलेषु या म्हळ्यार सर्व इंद्रियाचे सर्व पंचभूताचे सकडी एक अधिष्ठात्र जावन आसा की तसले व्याप्ती देव्यै सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ले ते महामायेक नमस्कारो म्हूण म्हणटात. आनी मागीर म्हणटाची चिती रूपेण या कृष्णम एतत् व्याप्य स्थितां जगत नमस्तस्ये 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 नमो नमः. खंयची देवी तिगे चिती रूपेण चित्त रूपान चित्त प्रकृती म्हूण म्हणटाची. तस त्या रुपारी खंयची देवी कृत्स्नम एतत् कृत्स्नम हें सगळींच जगत्य व्याप्त स्थिता जगत एतत् कृत्स्नम जगत स्थिता व्याप्य स्थिता म्हळ्यार व्याप्त जावन राबल्या की म्हळ्यार खंयची देवी ती हें सगळीं जगत्य ती सर्व व्याप्त जावन त्या जगत्यांत राबल्या की त्या देवीक नमस्कारो म्हूण सांगताची. तशी स्तुता सुरैः पूर्वम् अभीष्ट संश्रयात् तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राणि अभिहन्तु चापदः. खंयची देवी स्तुतीन पुढे ब्रह्मादी देवतेन केलेल की देवेंद्रो तागेले अभिश्ट सिद्धी जावचे खातीर म्हळ्यार महिषासुर वध केल्ली नंतर ते अपराजिता देवीक केदनाय सेव करतर असकी दिसान दीस सेव करतर असकी मंत्रने करोतु सानः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राणि अभिहंतु चापद. शुंभ निशुंभ इत्यादी दैत्या निमती पीडित जावन आजिकय आमी ते अपराजिता देवीक अशी स्तोत्र करतर आसाची भक्तीन आमी नतमस्तक जावन हें स्तोत्र करतना ती अपराजिता देवी सकल विपत्तू दुखून आमकां बग्गी आमगेल सर्व विपत्तू ती नाश करो म्हूण सांगता. या सांप्रतं चोदत दैत्यतापितैः अस्माभिरीता च सुरे नमस्यते या च स्मृता तत्क्षणमेव हन्तिनः सर्वापदो भक्ती विनम्र मूर्तिभिः. ती सर्व मंगळी जावन आशिल्ली जाल्यार ती जगदीश्वरी आमकां चांग करो मंगळ करो आनी आमगे सर्व विपत्तो नाश करो म्हूण सांगून सर्व देवादी देवते थंय तिका अपराजिता देवीले स्तोत्र करताचे. आतां सुमेध ऋषी ते सुरथ रायाक न्ही हे वैश्याक सांगता कसलें म्हळ्यार एवं स्तवादियुक्तानां देवानां तत्र पार्वती स्नातुमभ्याययौ तो ये जाह्नव्या नृपनंदन. ते सुमेध असं सांगता अशी देवते ते अपराजिता देवीक स्तोत्र करतर आसतना ती गंगा स्नान करचे खातीर रुद्राल बायल रुद्राणी पार्वती थंय आयली. त्या वेळार ती तांकां थंय राबिल्ले सर्व देवते स्तोत्र करतर आसुचे पळोवन ती तांगेले निमगीत कई तुमी कोणाक स्तोत्र करतर आसाची म्हूण
तेदना तिगेले शरीर आदुकोनु एकली देवी उद्भव जलील कई ती शिवा म्हणलेली देवी सांगतकय शुंभ म्हणलेले राक्षसाल निमती आणि निशुंबाल निमती सलवलेले हे देवते तांकां कसले रापच्याक सम तांगेल सर्व अपहरण शुंभ निशुंबान कोरून तांकां सम एक जागो समीत गतीनातल्यावरी केल्ला ताणें तसले तागेल तांगे ते शुंभ निशुंबाल निमती दुखील तसल देवते हांगा मेगेल स्तोत्र करतरसची म्हणटा कोण ती पार्वतीले शरीर कोशा दुखून भायर येईल कೈ ती आतां पार्वती ती गेल्या ती पार्वती देवतेंक गेल्या निमगे तुमी कोणा स्तोत्र करताची तेदन ती पार्वतीले शरीर कोशा दुखून भायर येयली एक शरीर ते देवी ती सांगता की म्हाका तांणी नमस्कार करतसची म्हाका स्तोत्र करतसची ही कोण म्हणून पळोवपा जाल्यार आमकां सुरवेची काणी कळका हें खंयची काणी ती म्हळ्यार पद्मपुराणांत विंगड विंगड पुराणांत ही काणेस आमकां सप्तशतींत मेळनासच्या पुरो देवी भागवतांत विंगड काणींत पुरे मेळटा आमकां ही काणी कसले म्हळ्यार पार्वती तिगेले सुरवेचे जन्म दक्ष पुत्री दाक्षायणी जावन आसतना तिणें रुद्राक व्हरडिकोन घेवचें त्या रुद्राक दक्ष यज्ञांत दक्ष अपमान करता मांत्र न्ही ती ताका अपमान केलेले तिका आयकुच्या जायना अशी ती योगाग्नीन तिगेल देह जोडून घेवन मरता हे विशय रुद्राक कळ्ळी कुडले तो येवन थंय तांडव नृत्य करून ते दक्ष यज्ञ ध्वंस करता ही काणी पुरोजना गोतस त्या वेळाक ती दाक्षायणी ती वपास रुद्राले वयर मन दवरून हिमवत पर्वत रायाल धू जावन येता मागीर पुरी जाणां ही काणी गोतस नाना प्रयत्न करून ती रुद्राक वारडिकोन घेता हिमवत पर्वताले धू जावन येतना पर्वतरायाल धुवन तिगेलें शरीर काळें आसतकय काळे शरिराची जाल्यार रुद्रा ती भारी मोगू ताणें प्रितीन तिका काळी काळी म्हूण आपोवचें तिका जायना खंय तें काळी म्हूण म्हणलें कुडलें तिणें लेखचें म्हाका छाळयत यो म्हणून एक पण तिका जोर कोप येता तूं केन्नाय म्हाका कसलें काळी काळी म्हूण सांगून छाळोवचें म्हणून रुद्र सांगता ना गो तूं चंदीची तूं मेघाल मोगाचीची जाल्यार तुगेलें आंग ಸ್ವಲ್ಪ काळे वर्णात म्हूण सांगून हांव तूं काळी काळी म्हणचें तिका कोप येवन हांव आनी गोरी जावन तुगेला येता म्हूण सांगून ती तपस्या करूं वता ते तपस्या कसले जाता आजी मुखारची काणी कसली म्हण पैची दिसाचे देवी महात्म्यान तो आमी पळया आजी सांगिले देवी महात्मेचे सप्तशतीची ही काणी परमात्माले देवीले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु न हम करता हरिः करता न हम करता हरिः करता।